तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक यावर होणारे सर्व क्रिया बघणार आहोत। कालच्या लेक्चरमध्ये आपण बघा साधा किंवा व्यवहार्य अपूर्णांक यावर होणारी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे पाहिलं। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकावरील सर्व क्रिया बघणार आहोत। बघा अपूर्णांकाचे 3 प्रकार पडतात हे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, त्यापैकी साधा किंवा व्यवहार्य अपूर्णांक याचं संपूर्ण वन शॉट लेक्चर मी तयार केलंय। जर ते तुम्ही पाहिलं नसेल तर बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी त्याची लिंक टाकलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। बघा आज आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक पाहणार आहोत आणि येणाऱ्या पुढील लेक्चर मध्ये दशांश अपूर्णांक देखील पाहणार आहोत। बघा सर्वप्रथम आपण समजून घेऊया बघा त्याची व्याख्या, नेमकं पूर्णांकयुक्त अपूर्णांक कशाला म्हणतात। बघा या ठिकाणी व्याख्या मी दिली, एक पूर्ण संख्या व एक पूर्णांक संख्या, बघा एक पूर्ण संख्या व एक पूर्णांक संख्या यांनी मिळून तयार होणारी संख्या म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांक होय। ओके, फॉर एक्झाम्पल काय बघा, आधी पूर्ण संख्या म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का? पूर्ण संख्या म्हणजे बघा अशा संख्या ज्या W च्या सेट मध्ये, W म्हणजे बघा होल नंबर, ओके होल नंबर म्हणजे याच्या सेट मध्ये असतात। मग याच्या सेट मध्ये बघा 0 1 2 3 अप टू इन्फायनाइट म्हणजे 0 पासून अनंतापर्यंत या संख्या असतात, बरोबर। म्हणजे एक पूर्ण संख्या म्हणजे यापैकी एक संख्या आणि एक पूर्णांक संख्या म्हणजे जी p/q फॉर्म मध्ये असते ही संख्या मिळून तयार होणारी संख्या पूर्णांकयुक्त अपूर्णांक असते। फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला म्हटलं बघा 2 आणि 1/3 याला वाचताना बघा असं वाचतात 2 आणि 1/3, बघा हा झाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक। हा बघा पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या यांनी मिळून तयार होणारी संख्या म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक। जर मी तुम्हाला सांगितलं बघा 3 आणि 1/4 तर हे देखील बघा पूर्णांकयुक्त अपूर्णांक झाला, ओके। पण जर मी तुम्हाला म्हटलं बघा 2/3 आणि विचारला हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे का, तर बघा याचं उत्तर असेल नाही, कारण की हा जो अपूर्णांक आहे बघा तो साधा किंवा व्यवहार्य अपूर्णांक आहे, कारण की हा फक्त पूर्णांक आहे, यामध्ये कोणताही पूर्ण संख्या नाही। म्हणजे बघा हा झाला साधा किंवा व्यवहार्य पूर्णांक। जर मी तुम्हाला विचारलं 2.5 ही पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या आहे का, तर तुम्ही म्हणाल नाही का, कारण की बघा यामध्ये पॉइंट आहे, यामध्ये p/q नंबर आहे फक्त। आपल्याला काय पाहिजे, एक पूर्ण संख्या आणि एक पूर्णांकयुक्त संख्या, ओके। एक पूर्ण संख्या आणि एक पूर्णांक संख्या यांनी मिळून तयार होणारी संख्या म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक असतो, ओके। फॉर एक्झाम्पल आपण अजून बघूया बघा, जसे की 4 आणि 1/5 5 आणि 1/7, ओके या प्रकारे। आता आपण पुढे जात असताना पाहूया बघा यांची बेरीज कशी होते, गुणाकार कसा होतो, भागाकार कसा होतो आणि वजाबाकी कशी होते। आता पाहूया पूर्णांकयुक्त अपूर्णांकावरील बेरीज कशी होते। बघा या ठिकाणी मी बेरजेचे काही एक्झाम्पल घेतले, तत्पूर्वी बघा कोणते पूर्णांकयुक्त अपूर्णांक याची किंमत काढायची कशी, म्हणजे ती ओरिजिनल फॉर्म मध्ये कशी असते आपण पाहूया। फॉर एक्झाम्पल बघा या ठिकाणी सांगितले 2 आणि 1/4, बरोबर। 2 आणि 1/4 मग ही किंमत नेमकं किती आहे, तर कसं करायचं बघा, हा जो 4 आणि 2 असतो बघा कधी पण या दोघांचा गुणाकार करायचा असतो आणि येणारी संख्या या अंशामध्ये ऍड करायची असते। जसं की बघा 4 आणि 2 या दोघांमध्ये गुणाकार करूया, 4 दुनी किती होतात बघा 8, त्यानंतर मध्ये ऍड करायचंय बघा, प्रत्येक वेळेस मध्ये प्लसचं चिन्ह टाकायचं 1 आणि भागिले किती आहे बघा 4। परत एकदा बघा या दोघांचा गुणाकार आणि दोघांमध्ये ऍडिशन करायची, ओके। 8 आणि किती आला बघा 9 आणि 9/4 म्हणजे झालं याचं उत्तर। म्हणजे ही जी पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या होती ती 9/4 असा साधा व्यवहार्य अपूर्णांक होता, ओके। आता त्यांची बेरीज कशी करायची आपण बघूया। सर्वप्रथम काय करूया बघा, हा सोडूया, काय सांगितलं मी तुम्हाला, छेद आणि ही जी संख्या बघा या दोघांचा गुणाकार करायचा आहे। 5 आणि 3 चा गुणाकार बघा 5×3=15, बघा दोघांमध्ये ऍडिशन, हा 7 आहे तसाच आणि भागिले 5, ओके। 5चा 3चा गुणाकार 15, या आलेल्या संख्येमध्ये आणि 7 मध्ये ऍडिशन चिन्ह म्हणजे बेरजेचं चिन्ह भागिले 5 आहे तसाच, त्यानंतर इथं देखील बघा प्लस मध्ये प्लस आहे तसाच, 5चा आणि 5चा गुणाकार 5×5 = 25, ओके। दोघांमध्ये ऍडिशन +7 आणि भागिले 7 देखील तसाच। मग सोडूया बघा, खालचा 5 तसाच, छेदाचा 15 आणि 7 होतात 22 अधिक 25 आणि 7 किती होतात बघा 32 आणि भागिले बघा, सॉरी भागिले या ठिकाणी 5 आहे बघा, या ठिकाणी 5च असेल, भागिले 5। जर मी तुम्हाला सांगितलं बघा कालच्या व्हिडिओमध्ये जर बेस सेम असेल तर आपण डायरेक्ट वरची क्रिया डायरेक्ट करू शकतो, पण जर बेस सेम नसेल तर आपल्याला बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं। या ठिकाणी दोघांचा छेद म्हणजे बेस सारखा आहे, 5 आणि 5 म्हणजे वरची क्रिया आपण डायरेक्ट करू शकतो। मग करूया बघा, दोघांपैकी एक 5 उचलूया, कारण की बेस सेम आहे म्हटल्यानंतर दोघांपैकी कोणतेही उचललं तर चालतो। त्यानंतर बघा 2 आणि 2 किती आला 4, त्यानंतर 2 आणि किती आला बघा 5, म्हणजे 22 आणि 32 झाले 54, म्हणजे 54/5 हे झालं याचं उत्तर। परत एकदा बघा काय केलंय मी, 3 आणि 7/5 कसा सोडवला, 5 आणि 3चा गुणाकार केला, तो 7 मध्ये ऍड केला आणि तो नंबर आला 22/5। 5 आणि 5चा गुणाकार 5×5 = 25, 25 आणि 7 32, 32/5। या दोघांचा बेस ते म्हटल्यानंतर वरची ऍडिशन डायरेक्ट केली, ओके। मग या ठिकाणी बघा दुसरा 5 आणि 2चा गुणाकार 5 दुने 10 मध्ये प्लसचं साइन, हा 3 आहे तसाच, भागिले 5 अधिक बघा 3×4=12, 3चा आणि 4चा गुणाकार 3×4=12 आणि 2 बघा 12 अधिक 2 तसाच आणि भागिले 3 तसाच।
मग करूया बघा 10 आणि 3 13 भागिले 5 अधिक 12 आणि 2 14 आणि भागिले 3. ओके, मग आता लक्षात ठेवा या ठिकाणी दोघांचा छेद सारखा होता, आपण डायरेक्टली ऍड केले. या ठिकाणी प्लस करायचे पण बघा दोघांचा बेस वेगळा आहे. मग दोघांचा बेस वेगळा असेल आणि दोन जर साधे अपूर्णांक असतील तर त्यांची क्रिया कशी सांगितली बघा. या दोघांचा करायचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार. करूया बघा 13चा आणि 3चा गुणाकार 13 39 भागिले 13 39 त्यानंतर बघा मध्ये प्लसचं साईन 14चा आणि 5चा गुणाकार 14 5 70 आणि भागिले 5 आणि 3चा गुणाकार 5 15. ओके, परत एकदा बघा 13चा आणि 3चा गुणाकार 5 आणि 14चा गुणाकार 70 आणि 5 आणि 3चा खाली गुणाकार छेदाचा 15. ओके, हे केव्हा वापरायचं ज्यावेळेस बघा छेद सारखे नसतील आणि दोन तुम्हाला व्यवहारिक किंवा साधे अपूर्णांक दिले असतील. मग आता बघा बेस सारखा झालाय 15 तो उचलूया आणि 39 आणि 70 किती होतात बघा 9 आणि 0 9 7 आणि 3 10 109 म्हणजे 109 भागिले 15 हे झालं याचं उत्तर. आता पुढे जात असताना याच्यावरती अवघड कोणते एक्झाम्पल येतात बघा बेरजेमध्ये हे आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया बेरजेवर आधारित शेवटचं एक्झाम्पल. बघा या ठिकाणी सांगितलंय 2 आणि 1/6 अधिक 4 आणि 2/3 अधिक 1 आणि 2/3. ओके, मग मागच्या वेळेस मी तुम्हाला काय सांगितलं बघा, आता आपण जे 3 एक्झाम्पल बघितले होते त्यामध्ये सर्वप्रथम आपण जो आपला अपूर्णांक होता पूर्णांकयुक्त अपूर्णांक त्याला ओरिजिनल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. ओके, त्यानंतर दुसरा बघा एक्झाम्पल होता त्यामध्ये बेस सारखे होते तर डायरेक्टली ऍड केलं. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपण काय केलं बघा, बेस सारखे नव्हते क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं पण त्या ठिकाणी दोन व्यवहार्य अपूर्णांक होते. आता या ठिकाणी बघा 1 2 3 अपूर्णांक येणार आहे. मग काय करायचंय बघा, सर्वप्रथम आपण आपल्या यांना अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करूया. हे जे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे त्यांना व्यवहार्य अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करूया. बघा 6चा आणि 2चा गुणाकार 6 दुने 12 12 ने किती होतो बघा 13/6 अधिक 3चा आणि 4चा गुणाकार 3 चौक 12 12 आणि 2 बघा 14 आणि भागिले 3 अधिक या 3चा आणि 1चा गुणाकार 3 1 3 अधिक 2 3 आणि 2 किती होतात बघा 5 भागिले 3. ओके, हे तर मी तुम्हाला शिकवलं. आता बघा 1 2 3 व्यवहार्य अपूर्णांक आहे. जर 2 असते आणि बेस जर सारखा असतं डायरेक्ट ऍड केले असते. बेस सारखं नसतं तर क्रॉस मल्टिप्लाय केला असतं. ओके, आता या ठिकाणी 3 जण आलेत. ओके, मग जर 3 जण आलेत तर बघा याची देखील ट्रिक मी तुम्हाला शिकवली मागच्या व्हिडिओमध्ये. जर पाहिलं नसेल तर बघा तो जाऊन आधी बघा. काय करायचंय बघा, छेदाला 3 3 6 3 3 6 म्हणजे 6 आणि 3 हे दोन नंबर्स आलेत. ओके, मग आपल्याला काय करायचं असतं बघा, ज्यावेळेस 3 किंवा 3 पेक्षा अधिक व्यवहार्य अपूर्णांक येतील त्यावेळेस त्यांचा छेद आपल्याला सारखा करायचा आहे. छेद सारखा करायचं म्हटल्यानंतर काय करावं लागेल बघा, 6 आणि 3 छेद सारखा करताना बघा लसावी मेथड वापरायची. लसावी मेथड म्हणजे काय, 6 आणि 3 यांच्या पाड्यामध्ये कॉमन असणारी संख्या. मग 6 आणि 3च्या पाड्यामध्ये कॉमन असणारी संख्या कोण आहे बघा, ते आहे 6. जी 3च्या पाड्यात 6 आहे बघा आणि 6च्या पाड्यात 6 आहे. ओके, लसावी म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला या दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो अशी पहिली संख्या. मग 3 ने 6 ला भाग जातो, 6 ने 6 ला भाग जातो. ओके, अजून एकदा लसावीचा एक एक्झाम्पल घेतो. जर मी तुम्हाला 25 आणि 50 दिला आणि सांगितलं याचा लसावी फाइंड करा, तर लसावी कधी पण बघा मोठ्यातली मोठी संख्या असते. या दोघांमधले एक तर मोठी संख्या लसावी असेल किंवा त्या मोठ्या संख्येपेक्षाही मोठी संख्या लसावी असेल. मग 25 आणि 50चा लसावी झाला 50, कारण की 50च्या पाड्यात 50 आहे, 25च्या पाड्यात 50 आहे. ओके, जर मी तुम्हाला 2 आणि 4 दिला तर बघा यांचा लसावी झाला 4, कारण की 4च्या पाड्यात 4 आणि 2च्या पाड्यात 4. ओके, जर मी तुम्हाला सांगितलं बघा 3 आणि 15 दिलं तर यांचा लसावी कोण बघा 15, जो की 15च्या पाड्यात 15 आहे, 3च्या पाड्यात 15 आहे. अशा प्रकारे लसावी फाइंड करायचा आहे. मग 3चा आणि 6चा लसावी 6 झाला. ओके, म्हणजे सर्वांचा बेस आपण 6 घेऊन टाकला. मग 6 1 6 म्हणजे याला देखील 1 ने गुणूया, 13 1 13 अधिक मध्ये अधिक या 3 ला 6 पर्यंत न्यायला बघा 2 ने गुणावं लागेल. म्हणजे 3 दुने 6 वरती देखील 2 ने गुणूया, 14 दुने बघा 28 होतात. अधिक या 3 ला बघा 6 करायला 2 ने गुणावं लागेल, 3 दुने 6 मग याला देखील 2 ने गुणूया, 5 दुने 10. ओके, मग आता बेस 6 आहे तसाच वरची ऍड करूया बघा, 5 दुने 10 मग किती होतात बघा 28 आणि 10 किती होतात 38 आणि 38 आणि 13 किती होतात बघा 51, म्हणजे 51 भागिले 6 हे झालं याचं उत्तर. आता पर्यायामध्ये चेक करताना 51 भागिले 6 दिसला तर असेल आणि जर नसेल तर बघा याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कन्वर्ट कसं करायचं तसे मी शेवटी सांगणारच आहे बघा, आता देखील सांगून टाकतो. हा छेदाचा 6 आहे तसंच ठेवायचा आणि या 6च्या पाड्यामध्ये 51च्या जवळची कोणती संख्या आहे ते पाहायचं. मग 6च्या पाड्यामध्ये 51च्या जवळची संख्या 48 आहे. ओके, 6 8 48 मग ज्या नंबरला ती संख्या आहे ती या ठिकाणी लिहायचं. 6 8 48 आणि किती उरतात तर 3 उरतात. मग ते या ठिकाणी म्हणजे 6 8 48 आणि 48 आणि 3 किती होतात बघा 51, म्हणजे 8 आणि 3 6 हे झालं याचं उत्तर. ओके, विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया वजाबाकीवर आधारित काही एक्झाम्पल. बघा वजाबाकीवर आधारित फक्त मी 2च एक्झाम्पल घेणार आहे. का, कारण की बघा ज्या ट्रिक्स मी बेरजेला सांगितल्यात म्हणजे बेरीज करण्यासाठी ज्या ट्रिक्स लागतात अगदी त्याच ट्रिक्स सेम टू सेम वजाबाकीला लागतात. करायचं काय बघा, या ठिकाणी 4 आणि 2/3 वजा 3 आणि 2/3 दिलाय, वजाबाकी करायची. मग आपली ट्रिक वापरूया बघा, 3चा आणि 4चा गुणाकार 3 चौक 12 आणि 12 मध्ये नेहमी ऍड करायचंय. 3 चौक 12 आणि 2 किती बघा 14
14/3 मध्ये साईन वजाबाकी. मग आता बघा 3 आणि 3चा गुणाकार 3 त्रिक 9, 9 आणि 2 किती होतात बघा 11, 11/3. आताच मी तुम्हाला सांगितलं जर बेस सेम असेल आणि मध्ये बेरीज किंवा वजाबाकीची क्रिया असेल तर डायरेक्ट ऍड किंवा मायनस करू शकतो, म्हणजे प्लस मायनस करू शकतो. मग 14 मधून 11 गेले किती येतात बघा 3 आणि भागिले दोघांपैकी एक उचलायचा असतो 3. मग 3 एक 3 म्हणजे 1 हे झालं याचं उत्तर. जर दुसऱ्याचा विचार केला तर बघा 4 दुने 8, 8 आणि 1 9. ओके 9/4. 4चा आणि 2चा गुणाकार 4 दुने 8, तो एक मध्ये ऍड बघा 9 आणि भागिले 4 आहे तसाच वजा 2 एक 2 आणि 1 बघा 3, 3/2 हे झालं याचं उत्तर. मग आता काय करूया बघा दोघांचा बेस सेम नाही, या ठिकाणी सेम होता. जर सेम नाही तर काय सांगितलं बघा मी तुम्हाला ह्या दोघांचा गुणाकार, मग या दोघांचा गुणाकार आणि मग या दोघांचा गुणाकार करूया बघा. 2 9 18 मध्ये साईन मायनस, त्यानंतर 4 त्रिक 12 आणि भागिले या दोघांचा गुणाकार 4 दुने 8. ओके मग 18 मधून 12 गेले किती येतात 18 वजा 12 किती येतात बघा 6 आणि भागिले 8 म्हणजे 6/8 हे झालं याचं उत्तर. याला 2 ने भाग जातो बघा 2 त्रिक 6, 2 चौक 8. ओके 3/4 हे देखील झालं याचं उत्तर. दोघांपैकी याचं उत्तर झालं बघा. दोघांपैकी जो पर्यायामध्ये दिसेल तो तुम्ही मारू शकता. ओके हे झाले वजाबाकीवर आधारित एक्झाम्पल. आता आपण बघूया गुणाकार आणि भागाकार पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्यांचा करतात कसा. आता बघूया गुणाकार आणि भागाकार याच्यावर आधारित काही एक्झाम्पल. बघा या ठिकाणी सांगितलंय पहिलं एक्झाम्पल 3 आणि 1/2 गुणिले 2 आणि 2/7. ओके बेरीज आणि वजाबाकीमध्ये कोणत्या ट्रिक आपण अप्लाय केल्या त्या कोणत्याही या ठिकाणी अप्लाय करायचे नाही, कारण की बघा बेरीज आणि वजाबाकीमध्ये जर बेस सेम असेल तर आपण ऍड किंवा मायनस करू शकतो डायरेक्टली, आणि जर बेस सेम नसेल तर क्रॉस मल्टिप्लाय करायचंय. 2 पेक्षा अधिक साधे अपूर्णांक आले तर बघा बेस सेम करायचं एलसीएम मेथडने किंवा लसावी पद्धतीने. पण या ठिकाणी तसं नाही बघा, मध्ये जर गुणाकाराचं साइन आलंय तर काय करायचंय बघा हा अपूर्णांक आपल्या पद्धतीने सोडूया. 2 त्रिक 6, 6 आणि 1 7, 7/2 तसाच मध्ये गुणाकार, नंतर बघा 7 दुने 14, 14 आणि 2 बघा 16/7. ओके मग कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं गुणाकार नेहमी समोरासमोरील संख्यांचा होतो, तो तुम्ही करू शकता. पण मध्ये जर गुणाकाराचं साइन आहे बघा तर आपण काय करू शकतो खालच्या संख्यांच्या पाड्यामध्ये वरच्या संख्या किंवा वरच्या संख्यांच्या पाड्यामध्ये खालची कुणा काही पाहू शकतो. नाहीतर बघा कोणत्याही दोन संख्या कोणत्याही एका संख्येच्या पाड्यात आहे काही बघू शकतो. जसं की बघा 2च्या पाड्यात 16, 2 1 2 2 8 16, 7 1 7. ओके मग 1 1 1 8 1 8 उरलाय फक्त 8 1 8 आणि भागिले 1 तर प्रेझेंट असतो म्हणजे 8 हे झालं याचं उत्तर. जर याचा विचार केला तर बघा 4 दुने 8, 8 आणि 1 9, 9/4 गुणिले 4चा आणि 4चा गुणाकार 4 चौक 16 आणि 1 17, 17/4. ओके मग गुणाकार नेहमी समोरासमोरील संख्यांचा होतो. आता या ठिकाणी बघा 4च्या पाड्यात 17 नाही, 4च्या पाड्यात 9 देखील नाही आणि या 4च्या पाड्यात देखील हे दोघं नाही. ओके आणि वरच्या संख्यांच्या पाड्यात देखील कुणी नाही. मग काय करूया बघा 17चा 9चा गुणाकार, 17चा 9चा गुणाकार किती होतो बघा 9 7 63. ओके 9 7 63 पैकी 3 हातच्या आले 6, 9 1 9, 9 आणि 6 किती होतं बघा 15. ओके आणि भागिले 4 चौक 16 म्हणजे 153/16 हे झालं याचं उत्तर. त्यानंतर याचा जर विचार केला भागाकाराचा तर बघा 3 5 15, 15 3 किती होतं बघा 18, 18/3 तसाच भागिले 6 त्रिक 18, 18 आणि 3 किती होतं बघा 21, 21/6. मग आता भागाकाराची ट्रिक मी तुम्हाला काल सांगितले बघा, जर भागाकार असेल मध्ये तर पहिला अंक तसाच भागाकाराचा करायचा गुणाकार 6 वरती आणि बघा 21 खाली. ओके मग बघा 3च्या पाड्यात 7, 3 1 3, 3 दुने 6, 18 आणि 21 हे एकाच पाड्यात आहे बघा 3च्या पाड्यात, 3 6 18, 3 7 21. मग उत्तर किती होतं बघा 6चा गुणाकार 2 सोबत 6 दुने 12 आणि भागिले 7 1 7, 12/7 हे झालं याचं उत्तर. जर याचा विचार केला तर बघा 3 7 21, 21 आणि 4 किती होतं बघा 25, 25/3. ओके भागाकार तसाच 6 त्रिक 18, 18 आणि 7 किती होतात बघा 25 आणि 25/6 आहे तसंच. मग काय करूया पहिला अंक तसाच ठेवूया, भागाकाराचा करूया गुणाकार, 6 गेला वरती आणि 25 आला खाली. ज्यावेळेस आपण भागाकाराचा गुणाकार करतो त्यावेळेस बघा खालचा अंक वरती करायचा आहे एकडचा. मग आता बघा 3 1 3, 3 दुने 6 आणि 25 1 25 उरलाय फक्त 2 म्हणजे 2 हे असेल याचं उत्तर. विद्यार्थी मित्रांनो आताच आपण पाहिलं पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची क्रिया कशा करतात, मग ते बेरीज असो गुणाकार भागाकार वजाबाकी असो. ओके आता आपण पाहूया कोणत्या अपूर्णांकांना म्हणजे साध्या अपूर्णांकांना किंवा व्यवहार्य अपूर्णांकांना पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कन्वर्ट कसं करायचं. कारण की बघा जर तुम्ही परीक्षेमध्ये गेले तर उत्तर हे कधी पण किती मोठं सम जर तुम्ही सॉल्व्ह केलं म्हणजे कोणतेही कॅल्क्युलेशन सॉल्व्ह केलं तर शेवटी उत्तर हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये दिलेलं असतं. ओके मग ते कसं कन्वर्ट करायचं बघा या ठिकाणी फक्त 3 एक्झाम्पल घेतलेत त्यापैकी आपण समजून घेऊया. पहिलं बघा 8/7. ओके 8/7 याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं कन्वर्ट करायचं. पहिला बघा स्टेप 7 जो छेदाचा आहे तो तसाच ठेवायचा, छेदाचा 7 तसाच आणि बघा वरती कोण होता 8. ओके मग या खालच्या छेदला कोण होता बघा 7. 7च्या पाड्यामध्ये 8च्या जवळची संख्या कोण आहे 7च्या पाड्यामध्ये तर बघा स्वतः 7 आहे
आणि ती किती नंबरला आहे बघा, 1 नंबरला. मग ती ज्या नंबरला असेल तो या ठिकाणी लिहून ठेवायचा, म्हणजे 7 1 7. ओके. आणि 7 1 7 मग 7 1 7 मग 8तून 7 गेले किती उरतात तर 1, म्हणजे 1 आलं या ठिकाणी. म्हणजे बघा 7 1 7, 7 आणि 1 8, 8 भागिले 7 हे पुन्हा 1 वर हा अंक बनून जाईल. ओके. त्याच प्रकारे बघा 25 भागिले 7 हा छेदाचा 7 तसाच. 7च्या पाड्यामध्ये 25 च्या जवळची संख्या कोण आहे बघा, 7 त्रिक 21 किती नंबरला आहे, 3 नंबरला. 7 त्रिक 21 आणि 21 आणि किती 25 होतात 4. 7 त्रिक 21 21 आणि 4 25 म्हणजे 25 भागिले 7 हे झालं याचं उत्तर. म्हणजे 3 आणि 4 जे 7 हा झाला याचा पूर्णांकयुक्त पूर्णांक. जर याचा विचार केला तर बघा छेदाचा 12 तसाच आणि 12च्या पाड्यामध्ये 100च्या जवळची संख्या कोणती आहे, ते आहे बघा 96. किती नंबरला आहे, 12 8 96. आणि 96 मध्ये किती ऍड केल्यानंतर बघा 100 येतात तर 4 ऍड केल्यानंतर 12 8 96, 96 आणि 4 100, 100 भागिले 12 हे झालं याचं उत्तर. जर पर्यायमध्ये असेल तर हे तुम्ही मारू शकता. पण बघा 4 आणि 12 हे 2च्या पाड्यात आहे, मग त्यांना पुन्हा भाग द्यायचा. बघा 4 आणि 12 2च्याही पाड्यात नाही 4च्या पाड्यात, मग 4 1 4 4 त्रिक 12 म्हणजे बघा 8 आणि 1/3 हे देखील याचं उत्तर आणि हे देखील याचं उत्तर. दोघांपैकी जो पर्याय असेल ते तुम्ही मारू शकता. ओके. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण पाहिलं पूर्णांकयुक्त पूर्णांकांची क्रिया कशा करतात. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं साधा पूर्णांक किंवा व्यवहार्य पूर्णांक याच्या क्रिया कशा करतात. आजच्या लेक्चरमध्ये पूर्णांकयुक्त पूर्णांकांची क्रिया पाहिला. येणाऱ्या पुढील लेक्चरमध्ये बघा या टॉपिकचा शेवटचा व्हिडिओ म्हणजे दशांश पूर्णांक आणि त्याच्या क्रिया असणार आहेत बघा. तो देखील एक इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल. थँक्यू.